श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मला बनवायचा होता चिरमुऱ्याचा चिवडा. ते बनवण्याआधी मी हे कॉर्न्स खाऊन घेतले. त्यानंतर दुधावरील सर्व साय काढून घेतली, कारण घरचे तूप बनवण्यासाठी साय साठवणं माझी आता रोजची सवयच झालेली आहे. असं साय काढून किती जण घरीच तूप बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य काढलं. चिवडा मसाला मी घरीच बनवते. त्यामध्ये मी धने, जिरे आणि बडीशेप घेतली आणि ती मंद आचेवरती भाजून घेतली आणि थंड होण्यासाठी ठेवली. मसाला बारीक करण्यासाठी घेतला, पण नेमकं त्याच वेळी लाईट गेली. मग काय, घेतला खलबत्ता आणि त्यात मसाला छान असा कुटून घेतला, बारीक असा कुटला. पिठी साखर पण नव्हती, तीही बारीक करून घेतली. नंतर शेंगदाणे, डाळे, खोबरे, कढीपत्ता आणि मसाले टाकून सर्व छान असा चिवडा बनवून घेतला. थोडी मेहनत जास्त झाली, पण चिवडा खूप छान तयार झाला. इव्हनिंगला रियानला घेऊन मी बाहेर गेले होते आणि असा होता आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत